वेलकम बॅक मित्रांनो. सुप्रभात. आज बऱ्याच गॅपने मी ब्लॉग करतोय आणि आत्ता मी जस्ट आलो आहे आपल्या बहिरी मंदिरात आलो आहे. कारण का आज आम्ही निघालो आहे ट्रिपसाठी. आपली जी ट्रिप आहे ती आहे 11 मारुती. 2 दिवसाची ट्रिप आहे. खूप सुंदर ट्रिप आहे मित्रांनो. जगाच्या पाठीवर कुठेही जाताना रत्नागिरी आम्ही सोडतो तेही पहिलं मी इथे येतो. कारण का खूप पॉवरफुल देवस्थान आपलं आहे जे काळभैरव मंदिर आहे. आणि बहुतेक मी एकटा नसेल, रत्नागिरीतली ऑलमोस्ट सगळी लोक येतात इथे आणि इकडे येऊन नमस्कार करून जातात आणि सांगून जातात की काय कामाला जातोय आणि कुठे जातोय, सगळं काही. आता पाऊस पडून गेला आहे आणि वातावरण एकदम छान आहे. आणि ही आज आपली गाडी असणार आहे 2 ट्रिपसाठी. रत्नागिरीतलीच आहे. या उंडीच्या बीचवरती पाण्यात अशी गोलगोल गोलगोल फिरवत होते जाताना. आता आपण हातकंब्यात थांबलोय आणि आता सगळ्यांना पिकअप केलं आहे. एक आहेत ते चिपळूणला बसणार आहेत आणि आता आम्ही निघालोय पुढे. मित्रांनो, प्रवास सुरू होऊन साधारणतः झाले 2 तास आणि आता आपण थांबलो नाश्त्याला. हॉटेल श्रद्धा थांबलो आपण. खूप छान हॉटेल आहे. जर तुम्ही मुंबईत जाणार असाल तर रत्नागिरीजवळ हॉटेल आहे. इकडून गणपतीपुळ्याला जाणार पण रस्ता इकडूनच जातो. आणि रत्नागिरीला जाणार असाल तर धामणीमध्ये हॉटेल आहे. खूप सुंदर हॉटेल आहे. तुम्ही कधी थांबू शकता. मेन म्हणजे तुम्ही स्वतःचं फूड आणून इथे चहा कॉफी घेऊ शकता. इथे पण नाश्ता चांगला मिळतो. पण आमच्याकडे थोडे एजेड लोक असल्याकारणाने आम्ही रत्नागिरी घेऊन आलो आहे. मित्रांनो, आता वाजलेत 8:30 आणि आता आम्ही निघालो आहे. नाश्ता झाला सगळ्यांचा. आम्ही आता पहिल्यांदा जाणो चाफळला पहिलं राम मंदिर आहे ते म्हणतात. त्याच्यानंतर प्रताप मारुती वगैरे बाकी एक होणार आहेत. ते तुम्हाला मी एक दाखवतो. आम्ही आता कुंभारली घाट पूर्ण वर चढून आलो आहे आणि साताऱ्याच्या बॉर्डरमधून आम्ही एंट्री केली आहे. आणि आल्यावर कुंभारली घाटातनं वर आल्यानंतर एक पहिलाच पेट्रोल पंप लागतो, तिथे आम्ही थांबलो वॉशरूमसाठी वगैरे. आणि आता आम्ही पुढे चाफळला आणत. आणि हे आमचे मॅनेजर आहेत यावेळेचे. हे नवीनच जॉईन झालेत आम्हाला. संकेत झाले नवीन जॉईन झालेत. मित्रांनो, आता आपण आपल्या पहिल्या 2 मारुतींच्याकडे आलेलो आहे. परंतु मारुतीला जायच्या आधी आपण रामाचं दर्शन घेणार आहोत. तुम्हाला ते मी दाखव. हे बघा, हे आम्ही आता चाफळमध्ये राम मंदिरमध्ये आलो आहे. आणि ह्या साईडला आहे, हा आहे वीर मारुती. आणि दुसरा मारुती जो आहे तो ह्या मंदिराच्या बॅक साईडला आहे. मंदिरामध्ये मोबाईल वापरायला परवानगी की नाही माहीत नाही. असेल तर मी तुम्हाला 11च्या 11 मारुती नक्की दाखवेन. रत्नागिरीत पाऊस पडतोय. या एका कारणाने मला वाटलं सातारा आणि ह्या साईडला पाऊस असेल, पण पाऊस तर नाही आहे. आणि मी गॉगल विसरलोय. डोळे उघडता पण येत नाहीत, खूप ऊन आहे आज. मित्रांनो, तुम्हाला ह्या मंदिराबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही हे बोर्ड वाचू शकता. ह्यामध्ये तुम्हाला श्रीराम मंदिराचा इतिहास, दास मारुती आणि वीर मारुती आणि खडीचा मारुती आणि महारुद्र स्वामींचे समाधी मंदिर पण इथेच आहे. आणि हे आहे राम मंदिर. खूप उंच आहे आणि खाली त्यांनी इथे चांगली सोय केली आहे. टाईल्स बसवले त्यामुळे जास्त काय भाजत नाहीत, व्हाईट टाईल्स असल्यामुळे. मित्रांनो, हे जे चाफळचं राम मंदिर आहे आणि हे 2 मारुती आणि म्हणजे टोटल 11 मारुती आणि हे एक राम मंदिर, असं श्री समर्थ रामदास स्वामींनी पूर्ण हे उभं केलेलं होतं त्यांच्या पदयात्रेच्या वेळी. पूर्ण भारत भ्रमण करून
पूर्ण स्वातंत्र्याचा आणि त्यांनी शिकवण दिली होती. चाफळमध्येच ते छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले होते. ती पण जागा मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे आहे दुसरं जे वीर मारुती आहे. त्या साईडला ते समोर राम मंदिर आहे, त्याच्या मागे होता दास मारुती आणि हा आहे वीर मारुती. मित्रांनो, आपण आता आलोय ते आहे 3 नंबर मारुतीचं देऊळ, म्हणजे खडीचा मारुती. आणि तो असा मस्त उंच डोंगरावर असा बसलेला आहे. मागे खूप सुंदर व्ह्यू. थोडे पावसाळे ढग मगाशी पण होते ह्या साईडला, आता क्लिअर झालं सगळं. आता काहीच नाही आहे, पण सांगतात ना संध्याकाळी पाऊस पडेल. पण हे आहे खडीच्या मारुतीचे मंदिर. एक एरिया खूप लहान आहे, पण मंदिर खूप सुंदर बांधलं आहे. समर्थ स्थापित खडीचा मारुती. फुल वारा आहे. मित्रांनो, आपण आता आलोय ती अशी एक पवित्र जागा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली होती. जागा चाफळमध्येच आहे. खडीच्या मारुतीपासून अगदी 5 मिनिटावर आहे. आणि इथे डोंगरात समोर लांब तुम्हाला दिसेल खडीच्या मारुतीचं मंदिर आहे. क्षणामध्ये जागा होत नाही असं म्हटलं तर आता आपण आलोय ते आहे प्रताप मारुती. छान मंदिर आहे. मजगावला लगेच इथून एंट्री केल्यानंतर लगेच आहे. इथे पुढे गणपती मंदिर आहे आणि इथे मारुती मंदिर आहे. आम्ही आता आलोय उमरजला आणि छोटी वाट असल्यामुळे गाडी मेन रोडलाच लावली आहे. मेन रोडला अडवून चालत चाललो आहे आतमध्ये. आज आमचे टोटल 7 मारुती होणार आहेत आणि उरलेले 4 आहेत, ते आम्ही उद्या करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. हा पूर्ण मॅप आहे 11 मारुतीचा. हे जे लाल डॉट्स आहेत ते मारुतीजवळ आहेत. मेन मंदिर सगळी जी 11 आहेत ती. आता साधारण वाजले 1:45 आणि 7तले 5 मारुती आमचे आत्ता झालेत. आता अजून 2 बाकी आहेत. त्यात आम्ही जेवणार आणि मग आम्ही ते करणार. आम्ही आता जेवायला थांबलो आहे आणि हॉटेलचं नाव आहे आनंदी कट्टा. आम्ही नेहमी थांबतो इथे. हायवेलाच आहे. हायवेला उमरजच्या पुढे आल्यावर लगेचच आहे. आम्ही जेवायला बसलोय. आमचे कॅप्टन इकडे जेवत आहेत, डोंगऱ्या का. आणि संतोष सालमचा उपास आहे आज. 11 मारुती पुढे झाल्यावर भाव जेवणार आहे आज. मित्रांनो, आमचं जेवण झालं आहे. आम्ही आता आलो आहे मसूरच्या मारुतीला, की जो आजच्या दिवसातला आमचा 6वा आहे. आता अजून एक करून आम्ही हॉटेलला जाणार आहोत कराडमध्ये.
मित्रांनो, आम्ही साधारण 5 वाजता रूमवर पोचलो आहे. आम्ही सगळे फ्रेश झालो, थोडा वेळ रेस्ट केली आणि आता साधारण वाजले 6:45. आम्ही आता परत थोडं फिरायला बाहेर पडतो आहे. म्हणजे कस्टमर सगळे जे आपले सहप्रवासी आहेत ते सगळे आपापले आता बाहेर पडलेत. मार्केटला काही गेलेत, काही संगम बघायला गेलेत. आता मी आणि माझा रूममेट आम्ही पण आता बाहेर जातो आहे. तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आज मी तुम्हाला 7 मारुतीचं दर्शन करून दिलेलं आहे. आता उरलेले 4 मारुती आहेत ते उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. थँक्यू.